एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मला रविवारचा व्लॉग आहे. मला पुरी भाजी बनवायची होती. आंध्रा स्टाईलमध्ये पुरी म्हणजे भाजी बनवायची होती. काही नाही आहे, सेम आहे, फक्त बटाट्याच्या भाजीला शेवटी बेसन लावतात. हे तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दिसेल. इथे हिरव्या मिरच्या खूप बारीक चॉप केल्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार, म्हणजे जर तुम्ही जास्त तिखटवाल्या मिरच्या खात असाल तर तुम्ही याची क्वांटिटी वाढवू शकता. तर इथे मी तेल टाकलं आहे, त्याच्यात राई, जिरा, उडदाची डाळ, कढीपत्ता आणि मिरच्या ह्याला छान परतून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यात बटाटे, थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून कांद्याचं जे प्रोसेस आहे शिजण्याचं ते लवकर होतं. तर बस इथे मी आता आलं लसणाची पेस्ट टाकली आणि मग बटाटे टाकणार आहे. बटाट्यात मी हळद आणि मिरची पावडर ह्या दोन्ही गोष्टी टाकून थोडंसं परतून पाणी टाकणार आहे. पाणी आपल्या आवडीनुसार, म्हणजे तुम्ही जेवढी ग्रेव्ही खायला तुम्हाला आवडेल तसं तुम्ही टाकायची आहे. आणि बस बटाटे शिजल्यानंतर त्यात थोडंसं बेसन लावायचं, अगदी थोडंसं, खूप नाही. पण बटाट्याला ना स्मॅश करून मग बेसन लावा, म्हणजे जेणेकरून छान एकदम भाजी मस्त लागते, छान लागते. आणि ह्याच्याबरोबर मला पुऱ्याही बनवायच्या होत्या. तर पुऱ्यांसाठी सुद्धा तुम्हाला एक टिप देते आहे. तेलामध्ये तुम्ही चुटकीसरशी मीठ टाका, जेणेकरून पुऱ्या जास्त तेल शोषून घेत नाहीत, छान होतात. अगदी तुम्हाला हाताला अजिबात तेल लागणार नाही अशा पुऱ्या होतात. तर बघा, इथे माझी आता भाजी तयार झाली आहे. आता मी पुऱ्यांची म्हणजे आटा भिजवूनच ठेवला होता. पुऱ्यामध्ये मी 1 चमचा रवाही घातला होता, म्हणजे गव्हाच्या पुऱ्या आहेत त्या. आणि त्यात 1 चमचा रवा. हा बघा किती चुका होत आहेत आज. खूप दिवसानंतर ॲक्च्युली व्हिडिओ व्हॉईस देते, त्याच्यामुळे मला जास्त असं जमत नाही आहे. पण हे बघा, इथे आता मी तेलामध्ये मीठ टाकलं आहे आणि त्यात छान पुऱ्या तळणार आहे. तर चला, प्लीज मला भरभरून लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आय होप तुम्हाला असे व्हिडिओ पुढेही छान बघायला मिळतील. आणि व्हॉईस ओव्हर देण्याचाही प्रयत्न असेल माझा. ॲक्च्युली तुम्हाला जर मी माझे पूर्वीचे व्हिडिओ बघितले असतील तर माझा डॉग गेल्यामुळे मी खूप डिस्टर्ब झाले होते, तर त्याच्यामुळे मी व्हॉईस देणं बंद केलं होतं. पण चला, भेटूयात आता अशाच व्लॉगमध्ये. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.